हाय फ्रेंड, कसे सगळे पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सीमास किचनमध्ये. तर आज मार्गशीर्ष महिन्यामधला तिसरा गुरुवार आहे. तर आज मी नैवेद्यासाठी करते पुरणपोळी आणि कटाची आमटी. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच लागणारं साहित्य आपलं काय आहे ते. तसंच माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ फुल वॉचनी बघा, सपोर्ट करा, प्लीज सपोर्ट करा, फुल वॉचनी व्हिडिओ बघा. तर चला मी तुम्हाला आता लागणारं साहित्य दाखवते. तर व्हिडिओ फुल वॉचनी बघा. तर बघू शकता फ्रेंड्स, इथे मी डाळ, आपली चण्याची डाळ मी आत्ता शिजत ठेवली होती, कारण त्याला वेळ लागतो त्याच्यामुळे मी लवकर ठेवली होती डाळ शिजायला. हे बघा, डाळ आपली आता शिजत आली, पूर्णपणे शिजली आहे डाळ. आता मी याचं पाणी काढून घेणार आहे, आपल्याला कटाची आमटी करायची आहे तर. आणि मी इथे कणिक भिजवून ठेवली, आपली चपातीची कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आहे पोळ्यांना. थोडीशी मी हळद घातली आहे फक्त. आणि आपल्याला कटाच्या आमटीचं साहित्य लागणार आहे. इथे मी तीळ घेतलं आहे, कोथिंबीर घेतली, सुकं खोबरं घेतलं आहे मी, इथे मी घेतलं आहे आलं आणि लसूण घेतलं आहे मी. आणि आपल्याला गूळ लागणार आहे पोळीला, आणि फोडणीसाठी आपल्याला थोडे जिरे मोहरी आणि लसूण पण लागणार आहे, थोडा कढीपत्ता पण लागणार आहे. तर आता पहिला मी पीठ मी छान भिजवून ठेवलं आहे, कारण जितकं भिजेल तितकं आपल्या पोळ्या छान होतात. त्याच्यामुळे बघा, छान असं मऊसर पीठ असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पोळ्यांची कणिक. तर आता मी ठेवते झाकून, आणि आपला कटाच्या आमटीचा मी मसाला तयार करून घेते. हे बघा, तीळ घेतलीत मी, ह्याच्यातच मी अद्रक लसूण घालते आणि खोबरं पण घालते याच्यामध्येच मी. आपल्याला छान वाटण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवरती, आणि कोथिंबीर घालते मी. तर बघू शकते, आपला हा कटाच्या आमटीचा मसाला आहे, छान मी आता मिक्सरवर बारीक करून घेते आणि आता दाखवतेच तुम्हाला. बघू शकता, आता मी आता आपली डाळ शिजली आहे तर त्याचं मी पाणी काढून घेते, की आपल्याला कटाची आमटी करायची आहे त्याच्यामुळे पाणी फक्त घ्यायचं आहे आपल्याला डाळीचं. काढून घेते पाणी. हे बघा, डाळ घट्ट झाली, डाळ आपली छान शिजली. बघा, अशी गिर शिजवून घ्यायची डाळ, म्हणजे छान होते आपलं पुरण, बारीक होतं मस्त, पोळी फुटत नाही त्याच्यामुळे. हे बघा, छान गिर झाली. आणि आता ह्याची मी कटाची आमटी करणार आहे, तर थोडं पाणी अजून मी गरम करायला ठेवते साईडला. तर बघू शकता फ्रेंड्स, मी आता सगळं पाणी काढून घेतलं आहे आपल्या डाळीतलं, आणि आता मी त्याच्यामध्ये गूळ आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. हे बघा, पण जितकी पोळी गोड असेल ना तितकी छान लागते, त्याच्यामुळे थोडा गूळ जास्तच टाकायचा आहे आपल्याला. बघा, छान आता आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे. गूळ टाकते थोडासा मी. तर आता मी छान घट्ट आपला गोळा झाला तर करूपर्यंत हलवत राहायचं आहे ते, नाहीतर खाली डाळ आपली लागते भांड्याला, करपते लगेच डाळ, त्याच्यामुळे एकसारखं असं हलवतच राहायचं आहे. गोळ वितळला की घट्ट व्हायला लागते आपली डाळ. बघा, मी कढीपत्ता, लसूण आणि जिरे मोहरी टाकून घेतले फोडणीला. इथे आपला मसाला आहे तो आता मी घालते. तर आता आपला मसाला छान भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकते, आपला मसाला आता छान भाजला आहे. तर त्याच्यामध्ये आता मी लाल तिखट टाकते, थोडंसं मीठ टाकते चवीनुसार.
आपला छान मसाला भाजला आहे आता. मस्त कढीपत्त्याचा छान वास येतोय. त्याच्यामध्ये आता मी जी येळवणी होती काढली होती आपण डाळीची ती घालून घेते. आणि इकडे मी गरम पाणी पण ठेवलं होतं. तर आता मी गरम पाणी पण ह्याच्यामध्ये घालून घेते. आपल्याला जितकी घट्ट पातळ आपल्याला डाळ हवं आमटी हवे तेवढं का टाकू शकता. बघा कटाची आमटी इथे तयार आहे. छान उकळी होते आता आपल्या कटाच्या आमटीला. मी छान बारीक गॅसवर ठेवते. बघू शकता इथे आपल्या कटाच्या आमटीला छान उकळी येते. बघा कट छान आला. असंच आपल्याला बारीक गॅसवर उकळत ठेवायची आमटी, तरच कट छान येतो. उकळू द्या अजून. आणि इकडे मी बघा डाळ शिजवून घेतली आहे. तर आपलं गुळाचं पाणी असं पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि असा गोळा पूर्ण झाला पाहिजे तयार, तरच आपल्या पोळ्या छान येतात. आता मी ही डाळ बारीक करून घेते. पुरणच्या भांड्यामध्ये असेल तर पुरणच्या भांड्यामध्ये करून घ्या किंवा मिक्सरला सुद्धा डाळ बारीक होऊ शकते. मी आता करून घेते. बघू शकताय फ्रेंड्स इथे आपल्या आता कटाची आमटी तयार झाली आहे. बघू शकताय किती छान कट आला आहे. बघा कटाची आमटी इथे तयार आहे. आणि आता मी इथे पुरणपोळी करून घेते. हे बघा मी पुरण बारीक करून घेतलं आहे. हे बघा किती छान बारीक झालं आहे. असंच बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पण. जितकं आपली डाळ पुरण बारीक कराल तितकं आपली पोळी फुटणार नाही, छान येईल आपली पोळी. म्हणून आपल्याला आधी पुरण छान बारीक करून घ्यायचं. डाळ मेन शिजवून घ्यायची चांगली. तर मी आता पोळ्या करून घेते आणि आपली कटाची आमटी पण इथे रेडी आहे. तर चला आता मी पोळ्या करते. तर फ्रेंड्स इथे आता मी पोळी करायला घेतली आहे. अशा पद्धतीने सर्व मी पोळ्या करून घेते. इथे मी अशा पोळ्या करून घेतल्या आहेत. मी आता करून घेते सर्व पोळ्या. फ्रेंड्स इथे आता आपली कटाची आमटी तयार झाली आहे. बघू शकताय तुम्ही खूप छान झाली. घट्ट बघा छान कट पण आलाय. पोळ्यांची आमटी कटाची आपली तयार आहे. तर बघू शकता फ्रेंड्स माझी कटाची आमटी ताट तयार आहे.